नाशिक जिल्हा न्यायालयाने राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना 1995 साली घडलेल्या कागदपत्र फेरफार आणि फसवणूक प्रकरणी दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। या निर्णयामुळे आता कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। नाशिक न्यायालयाने कागदपत्र फेरफार प्रकरणी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना दोषी ठरवले आहे। कोकाटे बंधूंना फसवणूक प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।